आपण व्यस्त प्रमाण शिकणार आहोत। पहिले आपण तासिकेमध्ये समप्रमाण शिकलेले आहोत। एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? तर विचार करा, भिंत बांधायला 15 मजुरांना किती तास लागायले? 8। आता इथं 15 मजुरांना 8 तास लागायले। मग मजूर विचार करायचं डोक्याने की 15 मजूर होते तर 8 तास लागायले। मग इथं मजूर तर कमी झालेले आहेत, कमी व्हायले की नाही? म्हणजे तास किती लागतील? जास्त जास्त लागतील ना तास। म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे, हे असं लक्षात ठेवायचं। इथं मजूर जास्त घेतले तर तास एवढे लागले, मग मजूर कमी झाले की तास आपल्याला जास्त लागतील। म्हणजे हे व्यस्त प्रमाणाचं गणित आहे। इथे लिहायचं 12 मजुरांना तेच काम करायला y तास लागतील। किती तास लागतील? y तास लागतील। 15 मजुरांना किती तास लागायले? 15 गुणिले 8। व्यस्त प्रमाणाचे गणित असल्यामुळे व्यस्त प्रमाणात हे असं लक्षात ठेवायचं। व्यस्त प्रमाणात असलं की गुणाकार करायचा। काय करायचा? गुणाकार। मग गुणाकार त्याच्या नियमानुसार आपण व्यस्त प्रमाण असल्यामुळे आपण गुणाकार करू। 15 गुणिले 8 या दोघांचा गुणाकार, त्यानंतर 12 गुणिले किती तास लागणार आहेत? y जशास तसे। मग y बरोबर 15 गुणिले 8 छेद 12। काटाकाटी करायची, 2 चौक 8 आणि 2 चौक 12, 2 त्रिक 6, 2 दुनी 4। मग किती राहिले? y बरोबर इथं पाहिजे 15 दुनी किती झाले? 30, खाली आहेत 3। 30 भागिले 3 म्हणजे किती झाले? 3 एक 3, 3 दाय 30। म्हणून किती आलं आपलं उत्तर? y बरोबर 10। मग हे y काय आहे आपलं? y काय आहे? 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? मग याच्याऐवजी आपण काय लिहायचं? 10 तास लागतील। समजलं तुम्हाला? मग ठीक आहे, असंच अभ्यास करत राहा। अभ्यास करा।